भारत माता की। बोल छत्रपति शिवाजी महाराज की। महात्मा ज्योतिबा फुले की। वीरांगना अहिल्या देवी होळकर की। महात्मा ज्योतिबा फुले की। अरे बोल रे भाई अण्णाभाऊ साठे की। धन्यवाद, तुम्ही इतक्या वेळ थांबलात। बऱ्याच लोकांना कधी घरी जाव कधी नाही, कायले आले इथं। आता किती दिवस किती वेळ बोलते, किती काही लोकांना तर या लागते बा, त्याच्यासोबत जाते का नाही। एखादा गाडीच्या खाली उतरला का दुसरा उतरते, काही असे पण आहे। पण जे आहे त्याच्यासाठी एक डाव टाळ्या वाजवा। हम सब लोगों की शान आपने बढ़ाई है, और ऐसे लोगों की जो जात और धर्म के नाम पर नहीं बल्कि किसान और मजदूर के लिए जीते हैं, किसान और मजदूर के लिए लड़ते हैं। अपना सब घर परिवार छोड़ के पूरे हिंदुस्तान में घूमने वाले हमारे ये लोग हैं। महेंद्र सिंह टिकैत जी है, हमारे ढोबड़े सर जी है, सब भाई सभी भाई। मैं इतना सब नाम लेकर आगे नहीं बढ़ूंगा, लेकिन सभी हमारे नवले जी होंगे, जानकर जी भी होंगे। मुझे एक थोड़ा शुरू में एक मोदी जी को सवाल पूछना है कि मोदी जी आप चाय बेचते थे, चाय बेचते थे मोदी जी, उनकी कैंटीन भी थी, मैंने जाकर देखा भी, बहुत अच्छी कैंटीन है। तो मैं मोदी जी को सवाल पूछता हूं, आज जो चाय मिलता है ना कप के अंदर, वो 10 रुपए और 7 रुपए में बेचा जाता है, 10 रुपए और 7 रुपए में। और मोदी जी जब चाय बेचते थे वो 5 रुपए में बेचते थे। उसमें तो आधा पानी डालते थे मोदी जी। आप, मैं झूठ बोल रहा हूं? अब चाय में आधा पानी डालते थे मोदी जी, और उसमें थोड़ी शक्कर और थोड़ा चाय डालते थे, और गैस के अंदर उसको जलाते थे, तो 150% मुनाफा लेते थे मोदी जी। अब कितना टक्का? 150। और हमारा जो फसल है टिकैत साहब जी, वो 15%, 15%। तुम चाय बेचेंगे तो 150, और हम फसल बेचेंगे तो 15%। ये क्या, ये कौन सा सत्य है? ये तो असत्य की बात है। अगर चाय बेचने वाले सच में होते होंगे तो आपने भी ये सच बोलना चाहिए, मेरा किसान 15% में जीतेगा कैसा, जिएगा कैसा? मेरे सोयाबीन के भाव 7,070 रुपए की सिफारिश हुई, राज्य सरकार ने की है, यहां के कृषि मूल्य आयोग ने की है, और केंद्र सरकार ने भाव जाहिर किए 5,328 रुपए, यानी पूरा 2,000 रुपए का उसमें कम दिया हमको। और हमारे आज भी सोयाबीन, अभी तो सोयाबीन निकलने की है, अभी खेत में है वो, उसमें से आधी नहीं आएंगी, और जो भी आएंगी उससे भाव क्या मिलेगा? आज अगर 3,500 3,500 है, तो निकलने के बाद मोदी जी भाव बढ़ जाएंगे? आपको लगता है बढ़ जाएंगे वो? अरे वाळण कहते भाव, मग का आलू शिलता का इथं? अगर हमारा फसल निकलने के पहले अगर 3,500 रुपए भाव है, तो अभी कितने खरीदी करेंगे मोदी जी? ओ देवा भाव, कितने खरीदी करेंगे हमारा सोयाबीन, बताओ? कोई बोलने को तैयार नहीं। ना कपास का वही हाल है। कपास का राज्य सरकार ने 15% मुनाफा लेकर 11,000 का सिफारिश किया है, 11,000 का। और पूरे देश में केंद्र सरकार ने भाव जाहिर किया है खाली 8,110 रुपए, 3,000 का नुकसान है। कौन भर के देने वाला है? अगर 15%, ये मैं नहीं कर रहा हूं, यहां का कृषि मूल्य आयोग ये कहता है, यहां का कृषि विद्यापीठ ये कहता है कि भाई अगर 11,000 रुपए और 5-7,000 रुपए भाव मिलेगा, तो फिर किसान को 15% मुनाफा मिलेगा। 15%, 100% की बात नहीं कर रहा हूं, 15%। 15% में कोई जी सकता है? वो तो इधर उधर कैसा जाएगा पता नहीं चलता है।
अगर वो 15,000 15% में 11,000 और इधर 7,000 वो नहीं मिलता है तो 20% घाटे में है तुम्हारा हमी भाव। आपका जो एमएसपी है वो 20% घाटे से जाहिर किया है। वहां तो वही मर गए हम, है ना। वो भी मिलने का कोई है अभी कोई गुंजाइश नहीं देख रहे, दिखाई जा रही। 4,000 में बेचना पड़ेगा। आप देखो जो 7,000 मिलना चाहिए वो अगर 4,000 में है तो 3,000 एक एकड़ में हमारा घाटा आ रहा है। एक क्विंटल के अंदर 3,000 रुपए। एक एकड़ में 6 क्विंटल पकड़ो, 7 क्विंटल पकड़ो, 21,000 का घाटा है एक एकड़ किसानों का। 1,000 एक एकड़ वाला जो सोयाबीन अभी जो फसल ले रहा है उसको मिल रहा है 3,000, 20,000 का घाटा एक एकड़ के अंदर। 5 एकड़ वाला 5 दूनी 1,20,000 का घाटा है। घाटे में सोयाबीन बेचना पड़ रही है हमको। लेकिन मुझे ये लगता है कि आपको गुस्सा क्यों नहीं आता। मैं आपको पूछना चाहता हूं, 100 रुपए के लिए हम बिल्कुल झगड़ा करते। हमारी वाइफ अगर सही खाना नहीं बनाती तो भी आप चिल्लाते हो। लेकिन 1 क्विंटल के इसमें अगर 2-3 हजार का घाटा आता है और तो भी आपको गुस्सा नहीं आता होगा, तो फिर आपका थोड़ा आपका भी विचार करना चाहिए कि क्यों आता नहीं भैया आपको गुस्सा, क्या वजह है आपको गुस्सा नहीं आता। इतना अगर हमको लूटा जाता है और तो भी हम गुस्सा नहीं करते तो क्यों लगाते हैं छत्रपति शिवाजी महाराज का फोटो, क्यों लेते हैं भगत सिंह का नाम, क्यों लेते हैं बाबा साहेब आम्बेडकर का नाम। क्या जरूरत है? अगर मुंह में तुम्हारे आपको लूटा जाता है और आप शांत बैठे हो, आप कुछ करते नहीं है, तो फिर इस लोगों का नाम लेने का कोई आपसे, मेरे को नहीं लगता आप उसके लायक हो। मुझे यह कहना है कि इसके लिए झगड़ना पड़ेगा। जिस तरह पंजाब में, हरियाणा में, उत्तराखंड के शहर ने इस लोगों के इस इलाके के किसान ने जिस तरह से भगत सिंह के तरह लड़े, लोग 700 लोग जगहों पर मरे 13 महीने के अंदर, तो भी हटे नहीं। आज एक भी बारिश का बूंद आ जाए तो आप चले जाते हो घर। ये मेरी माँ की, ये मेरी बाप की लड़ाई है, जो पिछले साल से कितने सालों से मरता आ रहा है, आज भी मर रहा है और कल भी मरने वाला है। उसके लिए लड़ना पड़ेगा। कोई चुनाव राजनीति की माहौल सभा नहीं है, ये दुख और दर्द से भरी हुई सभा है। हमें सोचना पड़ेगा, हमें सब कर तैयारी करना पड़ेगा। चाहे कुछ भी हो जाए, किसान को जीतना पड़ेगा, किसान मजदूर को जीतना पड़ेगा। ये जात और धर्म की लड़ाई नहीं है, ये अर्थवेद की लड़ाई है। पैसा आता कहां से और पैसा जाता कहां है। पैसा अगर हमारे से लूटा जाता है तो पैसा हमारे पास आना चाहिए। अगर नहीं आता है तो मां कसम उखाड़ के फेंक देंगे, उस साले को उखाड़ के फेंक देंगे। अगर आप साथ में आए तो भी, और नहीं आए, अगर आप साथ में आए तो गांधी जी के हिसाब से, अगर आप साथ में आए तो भगत सिंह के दिमाग से जीतेंगे। हम भगत सिंह के दिमाग से जीतेंगे। हम जो मुद्दा उठाए वो हम पीछे नहीं आने वाले, चाहे कुछ भी हो जाए। मैं कितने दिन से 7 महीने से दौड़ रहा हूं महाराष्ट्र के अंदर। मैं गोंदिया गया, भंडारा गया, मैं यवतमाळ गया, हमारा हिंगोली, नांदेड़, सोलापुर, जलगांव, सभी तरफ सभा। बारिश आ रही थी तो भी लोग आ रहे थे, क्योंकि दर्द उतना बड़ा है। अगर जात, ओबीसी, मराठा, दलित, मुस्लिम, हिंदू, इस बात को लेकर आप झगड़ना चाहे, आप इसी तरह झगड़ रहे हो, क्योंकि हमारा नेता उसमें कुछ ज्यादा है। आप जितना ज्यादा नीचे झगड़ेंगे, गांव गांव में लड़ेंगे, उतना हमारी सरकार और चैन से नींद लेंगी। मराठा, अब मैं थोड़ा आपके लिए, मैं इनके लिए मराठी बोलता हूं, क्योंकि आप बोलेंगे हमारे लिए तो कुछ बोला है नहीं बच्चे को। मित्र, ही लढाई जी आहे ते तुमच्या आमच्या जीवन मरणाची आहे। आरक्षणाची लढाई त्या जातीनं तसं म्हणून तसं लढत राहावं, आम्हाला काही परवा नाही, पण आरक्षणानं सगळ्यांचे प्रश्न निकाली लागन
हे तेवढंच खरंय पण नाही आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. पण मला माहित आहे, माझ्या शेतकऱ्याला कापसाचे भाव 15,000, माझ्या शेतकऱ्याला आमच्या सोयाबीनचे भाव 8 ते 9,000 हे सगळे भेटले ना, तर आम्ही सांगतोय, आम्ही कर्जमाफी मागणार नाही देवा भाऊ, आम्ही तुझ्या बापाचं कर्ज माफ करून, एवढी आमच्या मंदिरात ताकद आहे. आम्ही भीक मागायचा धंदा कधी केला नाही, मा बापानं केला नाही, माय नाही केला नाही. पण दुःख या गोष्टीचं आहे का जेवढे जाती धर्माच्या लढाईसाठी लढता तुम्ही, तेवढे शेतकरी म्हणून लढत नाही. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. लढावं तुम्ही तुमची पार्टी घेऊन, निष्ठा पार्टीवर नाही, निष्ठा नेत्यावर नाही, निष्ठा माल्या मायवर बापावर ठेवा. ज्या मायनं 9 महिने पोटात ठेवलं, आम्हाला वागवलं, तिचं अजूनही दुःख संपलं नाही, ते अजूनही वेदना आहे तिच्या मनात. त्या वेदना घेऊन लढता आलं पाहिजे. आज ज्या आमच्या मायमाऊलीनं, आमच्या ह्या सगळ्या महिला भगिनीनं जे काही प्रयत्न केले, खरं तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. तुमच्या बरोबरीनं माझ्या महिला भगिनी इथं आल्या. पुन्हा त्या शेतकरी संघटनेची आठवण येतं. गावागावात संघटना उभी होती शरद जोशी साहेबांच्या वेळेस. मला मुंबईच्या नेत्यानं नवलेजी एक सांगितलं का, तुम्ही सगळ्यासाठी लढा, पण शेतकऱ्यासाठी लढू नका. किसान के लिए मत लड़ो, वो किसान ना आंदोलन में आता है ना आपके लिए वोट मारता है. ऐसे क्यों बोल रहे हो आप? तो शरद जोशी साहब ने विदेश की नौकरी छोड़ी, 2.5-3 लाख की नौकरी छोड़कर हमारे महाराष्ट्र में आंदोलन खड़ा किया. जहां परिवार गिरिवार सब बाजू में हटकर शरद जोशी लड़ते रहे, उन पर गोलीबार भी हुआ था. सब परिवार छोड़ के तुम्हारे लिए लड़े, उन्होंने अपने लिए नारा दिया, अपने लिए आंदोलन किए, लेकिन जब वो खड़े रहे तो गिर गए. किसान ने गिराया उनको, क्योंकि नाम जोशी था. पूछो थोड़ा, रात भर, थोड़ा पूरी रात भर तुम थोड़ा विचार करो कि क्या गलती है वो शरद जोशी की. कुछ भी हो, हमारे लिए झगड़ते तो हिंगन घाट के अंदर एक छोटे बच्चे ने गिराया उनको. चुनाव के अंदर जात के सिवाय कोई दिमाग में नहीं रहता. तुम कितना भी दौड़ो, कुछ भी करो, शरद जोशी जैसा इतना बड़ा आदमी को गिराया, बाबा साहेब आंबेडकर को गिराया. बहुत गंभीर बात है ये, बहुत. उनके पति ने आत्महत्या की, खुदकुशी की थी. असं जर चालत राहिलं तर तुमच्यासाठी कोणी लढणार नाही भाऊ. आणि तुमच्यासाठी तुम्ही गरीब राहायला पाहिजे, हे सगळ्या मोठ्या नेत्यांची अवस्था आहे. मी हिंगोलीच्या एका मित्राकडे गेलो आणि तिथे भांडे घासणारी एक बाई होती. त्या भांडे घासणाऱ्या बाईला विचारलंय, तू कुठून आली? ती म्हणे, मी बाजूच्या गावातून आली, 3 किलोमीटरवर. म्हटलं, इकडे कशाला भांडे घासाले? किती जमीन आहे तुझ्याकडे? तेव्हा 3 एकर जमीन आहे, माल नवरा शेतातलं काम करतोय, पण ते काही परवडत नाही भाऊ, म्हणून भांडे घासतोय. याचा अर्थ कारण लक्षात घ्या. शहरातल्या श्रीमंत लोकांना अजूनही मुंबई पुण्यात माणसं कमी पडतं. त्यांच्या बायांना स्वयंपाक करता येत नाही, भांडे घासता येत नाही, मजुरी करता येत नाही, आणि इथं कायम गरीब राहिले पाहिजे आणि शहरातल्या श्रीमंत माणसाची व्यवस्था झाली पाहिजे. हे षडयंत्र आहे त्याच्या मागं, हे षडयंत्र आहे. तुम्हाला आम्हाला जाती धर्मामध्ये व्यवस्थित गुंतून ठेवायचं रे. तुम्ही सगळे झेंडे घेऊन निघायचं. त्या नितीन देशमुखनं जे काही म्हटलं का, कोणी हिरवा झेंडा घेऊन, कोणी भगवा, कोणी निळा, कोणी हिरवा घेऊन निघतंय, कोणी पिवळा घेऊन निघतंय. अरे थोडी अक्कल असेल तर थोडं वाकून पा खाली. तो झेंडा निघतं ना, त्याचा जो कापड असतं ना, तुम्हाला बाप शेतकरी पिकवतोय. लक्षात ठेवा, तुम्हाला बाप शेतकरी पिकवतोय. तुम्ही काय झेंडे दाखवताय आम्हाला? ही लढाई आमच्या अर्थभेदाची आहे, माझ्या शेतीमालाच्या भावाची लढाई आहे, ही कष्ट आणि इमानदारीची लढाई आहे. हे आम्ही बेमानीने तुम्हाला मागत नाही आहे. अरे जेवढं पिकतं त्याला किमान भाव जर देता येत नसाल तर तुम्ही बसता कशाला तुम्ही सरकार तिथं म्हणून? तुमची लायकी तरी आहे का साले हो? आम्ही पिकवलेल्या मालाला जर भाव भेटत नसन,
आणि सरकार आम्हाला देत नसन आणि तरी जरी आम्ही स्वस्त बसत असन तर बांगड्या घाला, बांगड्या नाही घालता येसन तर मी येतो घालाले. थोडस 13 महिने लढले, हे जर लढले नसते तर 13 कायदे तुमच्या उरावर बसले असते. तुम्ही ते 4000 ढवळे साहेबांनी सांगितलं 4000 17,000 क्विंटल भावानं कापूस घेतलेला आहे. जास्त भावानं कापूस घेतलाय. मोदी साहेबांना ट्रम्पनं एक फोन केला आणि एक कायच्या 11% आयात कर कमी केला. भाऊ इथं थांबला नाही. मे महिन्यात 25 लाख गाठी कापसाच्या आल्या. 25 लाख गाठी ऑक्टोबर पर्यंत मुदत होती, डिसेंबर पर्यंत वाढवली. अजून 100 लाख गाठी तुमच्या उरावरून बसणार आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यावर. पेरा पराठी तुम्ही लावायचे जाती धर्माचे झंडे नारे. अधिक खलास व्हा. झेंडा घेऊन आम्हीच मराचं चालले. 17,000 रुपये क्विंटल भावानं कापूस घेतला मोदीनं. 17,000 रुपये क्विंटलनं. आणि तुमच्या कापसाले 6,000 पण भेटत नाही. काही चिंता नाही आम्हाला, काही पर्वा नाही. साला एका जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी झेंडा घेऊन मरतोय आम्ही. फक्त मी निवडून आलं पाहिजे, मला पद भेटलं पाहिजे. अरे चुलीत घालते तुझं पद. माल्या शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे. आमदार की वळून टाकू साल्या, हे आम्हाला काही राजकारण करायचं नाही. याच्यात माझ्या शेतकऱ्यासाठी लढायचं आहे. या भावना जपा, या भावना घेऊन समोर निघा. माझा फोटो काढला काय, त्याचा फोटो स्टेजवर होता काय? बिलकुल नाही. आज लढलो नाही तर येणारा काळ लढण्याची ताकद तुमच्यात राहणार नाही सांगतोय. आई भवानीच्या शक्तीनं सांगतोय. येणारा काळ तुमचा नाही, राहणारही नाही. कारण लढणारा शिल्लक राहणार नाही. जसं आम्ही पंक्तीत वाळणारे होते ना पहिले गावखेड्यात, आता कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागतं. वाळणारा पण शिल्लक ठेवला नाही आहे. तसंच होणार. तुम्हारे लिए कोई लड़ने वाला नहीं रहेगा. हे जर ड्रज भरून पार जाम व्हायला पाहिजे होतं साल्याले. पण आम्ही आमच्यासाठी लढणं शिकलो नाही भाऊ. हे समजून घ्या. मी पाहिजे इतकं सगळं बोलणार नाही. पण अजून राकेशजी टिकेत साहेब कुठल्या पार्टीचे आहे, कुठल्या जातीचे आहे, कुठल्या धर्माचे आहे, कहां से आए हमें पता नहीं है, लेकिन वो किसान का हित लेकर आए हैं, तुम्हारे लिए आए. त्यांची जात कोणती, धर्म कोणता, पाच बसा तुम्ही, पण ते माझ्या शेतकऱ्यासाठी लढतं ना, हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. तुम्ही टीव्हीवर पहा, सकाळी ओबीसी, दुपारी मराठा, संध्याकाळी दलित, बाद में मुसलमान. हो गया खत्म. किसान की बात करने वाला मिलता है नहीं, और की तो टीवी वाले बताते भी नहीं है. मारना पड़ता कलेक्टर को, तब एक हेडलाइन आ जाती है. दूसरा क्या है? अरे 11% आयात कर कमी झाला, साल्याला एक बातमी नाही रे, एक बातमी नाही मीडियामध्ये. आणि हे आम्ही पाहतो ना, हे कॅमेरेवाले, तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका. तुमचा बाप अर्धा अधिक आम्ही पाहतो तिकडे अदानी अंबानी बसलेले, अर्धे चॅनल तर साले ना त्यानंच खरेदी करून टाकले भौसूडचेनं. काय दाखवायचं तुम्हाला काय नाही दाखवायचं पहिलेच ठरलाय. कितनी बात किसान की दिखाना है और कितनी जात और धर्म की दिखाना है पहिले तय. तुम्ही किती काय मरा इकडे, पण तुम्हाला सांगन कोण रे? शरद जोशीचं ऐकलं नाही, मला काय अटणार आहे फाटक्या माणसाचं. इथून गेले का झाले, बायको म्हणतच आहे, नाही तर नेता म्हणतच आहे. एक ते यवतमाळचं गेरपट भेटलं, म्हणजे 28 येतो. 28 ऑक्टोबरला आपण मुंबई नागपूरला बुट्टेबोरीला जायचं आहे, ताकदीनं जायचं आहे बिलकुल. आणि 4-5 दिवसाच्या हिशोबानं जायचं आहे. सांगतो महाकसम, मर जाएंगे लेकिन हटने वाले नहीं हम. देवेंद्र जी तू तेरी कितनी भी ताकत लगा दे, हम वैसे वापस नहीं आएंगे. या आम्ही लक्षात घ्या. ह्या सगळ्याच्यासाठी तुम्ही तयारी दाखवा. अरे 200 दिवस आम्ही शेतीत काम करतोय, 15 दिवसात भावासाठी काम करा, भावासाठी वेळ काढा. 360 दिवसापैकी 200 दिवस माझा शेतकरी, माझी माय, सगळे जण शेतीत काम करतं. 15 दिवस जर भावासाठी केले ना भाऊ, आमच्या समोरच्या 20 पिढीला पुरणार आहे. 20 पिढीला. माझ्या शेतकऱ्याच्या घरी गाडी असली पाहिजे, उसका भी बंगला होना चाहिए, उसका भी बेटा MBBS डॉक्टर होना चाहिए, वो भी ताकत से घूमना चाहिए. पण तुम्हाला अक्कल असन तर ना, ते गेली झेंड्यात खाली तर काय मरता काय?
ते केरपट म्हणे यवतमाळचं बच्चू आलो असतं म्हणे मी मोर्चात, पण माली मामी बीजेपीची आहे म्हणे, घे ना टोले मरती या मायचं मार हिच्या आयला याच्या तर आलं मामीवर आले. हे मेले 6.5 लाख किसान, काही लेणं देणं नाही. रोज 10-15 मरतय, काही लेन देणं नाही. काल मोदीजीचा वाढदिवस होता, 13 शेतकऱ्यांना आत्महत्या केली. हेच मोदीजी नारा देत होते, कांग्रेस का नारा अब ऐसा रहा है, मर किसान और मर जवान. और तेरे सत्ता के अंदर क्या हो रहा है मोदी जी? अभी क्या किसान जी रहा है? ह्या सगळ्या गोष्टी मी काही माझ्या निवडणुकीसाठी नाही. ते आजी बोलत होती बिचारी, ती काय नाव हिचं काय, सुमनबाई, हे 550 शुगर गेली होती, हटायलाच तयार नव्हती. जबरदस्तीनं हातपाय बांधले तिचे आणि तिला इंजेक्शन चढवलं, नाही तर मेलं होतच. मी राहिलो होतं, हेच गेली असती पहिले. हटायलाच तयार नाही. दिव्यांग आहे, तिच्याकडे शेती नाही आहे, उसके पास 1 एकड़ भी खेत नहीं है, तो भी लढती है. हे भाऊ लढाई अर्थवेदाची आहे. ज्याप्रमाणे दिव्यांगाचा पगार 600 रुपये होता, 1000 केला, 1000चा 1500 केला. बच्चू कडू थांबला नाही. 82 शासन निर्णय काढले, 182, 200 गुन्हे दाखल करून घेतले, 150 गुन्हे शेतकऱ्यासाठी दाखल करून घेतले. पैशाची लढाई आहे. आता माझ्या दिव्यांगाला 2500 रुपये पगार सुरू झाला. हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. हे पैसा, जो पैसा तिजोरीतला श्रीमंताकडे जात होता ना, तो माझ्या दिव्यांगाच्या घरी नेलाय. हे आशीर्वाद घ्यायचे आयुष्यात. काय करणार आहे जगून जास्त दिवस. या महिलांसाठी एकदा नाव घेतलं पाहिजे, कारण यांनी लई मेहनत, टिकैत साहब, इन लोगों ने बहुत महिलाओं ने मेहनत की है. इतनी महिला आएंगी मुझे लगता भी नहीं था, और बगैर पैसों से आई हुई है. आणि ते तर आता नवरे त्याचे फोन करेन तर वांदाच म्हणून, काय जेवाचं केलं नाही, काहीच केलं नाही, तुम्ही सगळे जाऊन बसले तिकडे. आता काय वांदा, उद्या फोन नाही आला म्हणजे बरं. काय झालं आजकाल पुरुष प्रधान मध्ये महिलांचा मोठा प्रॉब्लेम आहे. तर स्टेला मॅडम आहे, प्रीतीजी गाडगे आहे, कल्पनाजी शिंदे आहे, लीलाजी गुडदे आहे, शुभांगीताई वाटाणे आहे, सुनीलताई झिंगरे आहे, किरणताई ठाकरे आहे, स्वातीताई बलिंगे आहे, लताताई बाहेरकर आहे, आणि ज्या जिल्हा प्रमुख आहे त्या अलकाताई शहाणेताई पण आहे. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही भरपूर मेहनत केली. ग्रामपंचायतच्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्यांनी मेहनत केली. राकेशजी टिकेटचं भाषण भाऊ आपल्याला ऐकायचं आहे, आणि एकदा मन लावून ऐका. आणि तुमची मानसिकता झाली ना रे, लढायचं का नाही लढायचं. काय आवाज येऊन आलं, काय प्रेम आहे काय कोणतं? अबे जोऱ्यानं येऊ दे ना. महिला काय लाडक्या बहिणीचं तुम्ही एकही हावणी म्हणून राहिल्या. अरे 1500 कुठं जात नाही, कुठं जाणार नाही. भावाचे 21,000 लुटून दिले बे तुम्हाला 1500. इकडे भावाचे पैसे लुटले आणि तुमच्या हाती देऊन दिले. म्हणजे आता तर असा भीती वाटतं का आपण भावानो निघाव बाहेर आणि हे ना म्हणा जाण तर स्वयंपाक करत नाही, मरती या मायची कटकट. तुम्ही ठरवलं पाहिजे या भाऊबीजला एका जेथपर्यंत कर्जमाफी जर झाली नाही आणि हमी भाव जर दिला नाही तर 1 महिन्याचे भाऊबीजचे पैसे देवा भोले वापस केल्याशिवाय राहणार नाही माझ्या भावासाठी. आहे तयार? अरे तयार आहे का? बिलकुल. भाऊबीजले सगळ्या महिला आघाडीला सगळे वाटून द्या देवा भोले. अधिक वाटून देतो म्हणा जिल्हा परिषदले राहिलेले पैसे. आम्ही हे तयारी केली पाहिजे. 28 तारीख 3-4 दिवसाच्या मुक्कामीनं तिथं घुसाचं आहे. थांबा काय झालं रे? काय झालं? काही फोन घेऊन आला काय तुम्हाला? सांगा माझ्याजवळ देऊन द्या, मी बोलतोय. थांबा ना. आता राकेशजी टिकेट यूपी वरून आले, त्यांचे वडील पण लढत होते, बरोबर आहे ना राकेश भैयाजी? महेंद्र सिंग टिकेट. तुम्ही अरे शेतकरी म्हणजे या धर्तीवरचा देव आहे रे, आणि ह्या आमच्या सगळ्या दुर्गा आहे. आणि त्या दुर्गा आणि देवालाही दुखी न ठेवण्याची शपथ ह्या मंडळीनं घेतली आहे. लक्षात घ्या. एवढं सोपं काम थोडं आहे. एका दाण्याचे 100 दाणे करणारही आम्ही अजूनही घाट्यात का? आम्ही मरतो का? थोडं चिंतन मंथन करा. आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांचा आभार मानतो. नवलेजी आता सगळ्याचं नाव नाही घेतलंय, माफ करा. मी ते काही इथं चिठ्ठी लिहिली होती, सहायला गेली तिकडे, जाऊ द्या.
पण काही तुम्ही राग कोणी मानणाऱ्यापैकी नाही आहे, मोठ्या मनाचे लोक आहे पण सगळे. तुम्ही कायले राग मानणार? फक्त एखाद्या कार्यकर्त्याचं नाव घेऊ स्टेजवर आलं नाही तर सहायच्यानं आणला म्हणून वांदा आखरी आपापलंच पाहिलं म्हणून तुम्ही मोठ्या झिलप्या पाडता कधी कधी. ठीक आहे, जाऊ दे. बोला एकदम जोऱ्यानं नारा, जय जवान. सगळेचा हात ते जे कोपऱ्यावर बसले आहे ना, हे तर लई वांदेल दिसतं मला. त्याला वाटतं इकडल्या इकडे सहाले कोंबे द्यावून येलेच हाकलाव इथून. जोऱ्यानं सगळ्यांना हात वरते करायचे आहे. जय जवान, अरे जय जवान. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.